UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वाल्मिक कराडला धनंजय मुंडेच वाचवत आहेत, सुरेश धस यांचा आरोप। तर वाल्मिक सरेंडर हो, माझं वाटोळं होतंय असं का नाही सांगितलं? धस यांचा धनंजय मुंडे यांना सवाल। कुणाचा अवमान होईल असं मी काही बोललो नाही। प्राजक्ता माळींनी माझं वक्तव्य पुन्हा नीट ऐकावं, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। तपासात अडचणी येतील अशी वक्तव्य करू नयेत, मनात शंका असल्यास आमच्याकडे मांडाव्यात। मंत्री बावनकुळेंच्या सूचना, सुरेश धस यांच्याशी चर्चा करणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये आज मूकमोर्चा, सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार। बीडमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय बंद। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची लाट, तर मसाजोग गावही आज बंद। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींचा मर्डर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मोठा दावा, वाल्मिक कराडला अटक करून मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी। बीडमधली जनता न्यायासाठी रस्त्यावर उतरेल, सरकार आरोपींना वाचवत असल्याची लोकांमध्ये भावना, राऊतांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी राज्यभर मोर्चा काढणार, जरांगे आक्रमक, जिल्ह्यात मोर्चासाठी तयारीला लागण्याचंही आवाहन। प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्या विरोधामध्ये तक्रार करणार, सूत्रांची माहिती। परळीमध्ये धनंजय मुंडेंकडून इव्हेंट मॅनेजमेंट होत असल्याचं धस यांचं वक्तव्य, प्राजक्ता माळींच्याही नावाचा उल्लेख, आज पत्रकार परिषद घेणार। सीएमनी सांगितलंय आरोपींना सोडणार नाही, त्यावर विश्वास नाही का? रुपाली ठोंबरेंचा सुरेश धस यांना सवाल, जाणीवपूर्वक अभिनेत्रींचा अपमान करत असल्याचा आरोप। फरार वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडी कडून 40 मिनिटं चौकशी, वाल्मिकच्या 2 अंगरक्षकांसह दादा गटाच्या जिल्हाध्यक्षाकडे सुद्धा पोलिसांकडून विचारपूस। पुण्यातील राजगुरुनगरमध्ये आज बंदची हाक, 2 चिमुकलींवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप, सामाजिक संस्था आणि व्यापारी वर्गाकडून बंदचं आवाहन। रत्नागिरीमधील राजापूरमध्ये 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, 21 वर्षीय तरुणाला अटक, आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी। साताऱ्याच्या कराडमध्ये गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जखमी, पूर्व मनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती, हल्लेखोर सुरेश काळे रेकॉर्डवरील गुन्हेगार। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। शहा नड्डांच्या उपस्थितीमध्ये चव्हाणांच्या नावाची घोषणा होणार अशी माहिती। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात। मंत्री दत्तात्रय भरणे नाराज नसून पूर्वनियोजित परदेश दौऱ्यावर, भरणे नाराज असल्याच्या बातम्यांवर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईतील नेत्यांची आज महत्त्वाची बैठक, आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत बैठक। बदलापूरमध्ये 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकाला बेड्या, मैत्रिणीने बियर पाजून रिक्षाचालक मित्रांना अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार, कृत्यामध्ये साथ देणाऱ्या मैत्रिणीला सुद्धा अटक। मुंबईच्या साकीनाका परिसरात 2 गोदामांना भीषण आग, अग्निशमन दलाच्या 13 गाड्या आणि 12 टँकर घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। राज्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाच्या सरी, कल्याण, डोंबिवली, शहापूरमध्ये अवकाळी पाऊस, तर विदर्भ आणि मराठवाड्याला आज येलो अलर्ट। कांगारूंच्या वेगवान गोलंदाजी समोर नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरची झुंज, नितीशच्या 88 तर वॉशिंग्टनच्या नाबाद 40 धावा, 8व्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।